नमस्कार, मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या वर्षाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण एकदम झटपट बनणारा असा पदार्थ बघणार आहोत आणि खरं म्हणजे आजारी असल्यावरती आपल्या तोंडाला चव नसते. अशावेळी काय खावं हे कळत नाही. अशावेळी तुम्ही हे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवून खाल तर तुमच्या तोंडालासुद्धा चव येईल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलं आहे, कमी तेलकट आणि त्याचबरोबर कमी मसाल्यांचं. चला तर मग बघूया वांग्याचं भरीत. भरीत बनवण्यासाठी इथे मी 3 मोठ्या आकाराचे वांगे घेतले आहेत. वांग्यांचं जे देठाची बाजू असते त्याचं साल थोडंसं काढून घेतलं आहे आणि त्याला तेल चोळून घेतलेलं आहे. हे वांगे आपल्याला गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे. सर्व बाजूने फिरवून आपल्याला वांगे छान भाजून घ्यायचे. भरीत बनवण्यासाठी निळे वांगेसुद्धा येतात. त्याऐवजी तुम्ही हे गावरान वांगे जे असतात त्यापैकीच मोठे वांगे वापरून बघा, चव खूप छान येते. आता हे वांगे छान असे भाजले गेलेत. सर्व बाजूने फिरवून मी याला छान भाजून घेतले. आता यासाठी लागणारी चटणी बघूया. त्यासाठी इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत 7 ते 8. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलं. हे सर्व आता मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यालाच लाल लसणाची चटणीसुद्धा म्हणतात. दूध भाकरीबरोबर तुम्ही तोंडी लावली त्यानेसुद्धा खूप छान चव येईल तुमच्या तोंडाला. आता ह्या प्रकारे मी वाटून घेतले आहे. आता यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून घेते आहे, ज्यामुळे सर्व एकदम अशी बारीक वाटली जाईल. पुन्हा एकदा फिरवून घेतलं मिक्सरला. बघू शकता एकदम असं बारीक वाटलं गेलं. हे एका बाजूला आता ठेवून देते आहे आणि आपण जे वांगे भाजून घेतले आहेत त्याचा जो वरचा काळा भाग आहे तो आपल्याला हाताने सर्व काढून घ्यायचा आहे. तेल लावल्यामुळे वांग्याचा वरचा भाग अगदी पटकन निघतो. या प्रकारे सर्व मी वांगी सोलून घेते. आता वांगे छान सोलून घेतले आहेत, बघू शकता. त्याचबरोबर वरचा देठाचा भागसुद्धा पूर्ण काढून टाकला आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं की वांगं किडलेलं आहे की अळे वगैरे आहे. सर्व वांगे एकदा चेक करून घेतल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची. खराब असेल तर तुम्ही ते काढून टाकू शकता आणि त्याचबरोबर बिया आवडत नसतील तर बियासुद्धा तुम्ही ज्या मोठ्या दिसत आहेत त्या काढल्या तरी चालतील. इथे सर्व वांगे छान असे निघालेले आहेत. चमच्याचा वापर करून छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण लसणाची चटणी बनवली होती त्यापैकी 1 ते 1.5 चमचा चटणी टाकायची आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे. लक्षात ठेवा, आपण चटणी बनवतानासुद्धा मीठ वापरलं होतं, त्यामुळे अंदाज घेऊन मीठ वापरा. त्याचबरोबर यामध्ये तेल घालून घ्यायचं. 2 मोठे चमचे मी यात तेल घातलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे भरीत बनवण्यासाठी आपल्याला गॅसचा वापर करावा लागत नाही आणि अगदी झटपट बनवून होतं. अगदी साधे 7 ते 8 मिनटामध्ये आपलं भरीत बनवून तयार होतं. अशा प्रकारे आपलं भरीत बनवून तयार आहे. आता आपण हे भाकरीबरोबर सर्व करूया. इथे मी गरमागरम अशी कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी बनवली आहे आणि त्याचबरोबर आता भरीतसुद्धा यावरती घालून घेतले. यावरतीसुद्धा तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता. हे भरीत तुम्ही चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवून तयार आहे. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून बघा. वर्षाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजूनही भरपूर सारे व्हिडिओज आहेत, नक्की बघा.